जय भीम सर्व भारतातील लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या दर्शकांना प्राध्यापक विनोद बागड्यांचा क्रांतिकारी जय भीम. मित्र हो, मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज आहेत ज्योतिताई खोब्रागडे तिरपुडे. द रिपब्लिकन ह्या ज्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा जो मानस आहे, ढोके सरांसोबत 2013 पासून ढोके सर काम करत आहेत. या पक्षाचा मुख्य हेतू काय आहे, या पक्षाचा अजेंडा काय आहे द रिपब्लिकन, तर आपण जाणून घेऊया आजच्या माझ्यासोबत मैत्री संवाद कार्यक्रमाच्या आदरणीय ज्योतिताई खोब्रागडे. जय भीम मॅडम. जय भीम सर. मला एक गोष्ट सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो हा पक्ष आहे द रिपब्लिकन ऑफ इंडिया, बाबासाहेबांनी याची संपूर्ण घटना उद्देश काय आहेत हे ते लिहून ठेवलेले आहे. परंतु 1957 नंतर 2025पर्यंत या पक्षाचे बरेच काही तुकडे झाले आणि परत तुम्ही पुनर्बांधणी करता. तर पर्टिक्युलरी द रिपब्लिकन पक्षाचा मुख्य हेतू काय आहेत मॅडम? लॉर्ड बुद्धाच्या सर्व श्रोत्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. सर, खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. द रिपब्लिकन या संघटनेच्या वतीनं आम्ही रिपब्लिकन विचार परिषद येत्या 31 ऑगस्टला नागपुरात आयोजित केलेली आहे. आणि द रिपब्लिकन हा पक्ष नसून ही एक संघटना आहे. ही तरुण लोकांची संघटना आहे ज्याचे शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात सध्या काम करत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही द रिपब्लिकन हे संघटन काढलेलं आहे. या संघटनेची स्थापना कळमेश्वरचे हर्षवर्धन ढोके साहेब यांनी केली होती. 2013 पासून ते या संघटनेचं काम करत आहेत. अनेक तरुणांना घेऊन त्यांनी ही संघटना खूप वाढवलेली आहे. त्यामध्ये मी 2016 पासून काम करत आहेत. या संघटनेने आत्तापर्यंत बल्लारशा, कल्याण, पुणे, वसमत तसेच नागपूर या ठिकाणी परिषदा आयोजित केल्या आणि शेकडो प्रशिक्षणं घेतलेली आहेत. कारण आपल्याला एखाद्या पक्षाची जर पुनर्बांधणी करायची असली तर केवळ त्याचं नाव घेऊन चालत नाही किंवा भावनिक आवाहन करून चालत नाही, तर त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते लागतात ज्यांच्या कन्सेप्ट या क्लिअर असल्या पाहिजेत. नाहीतर जर कार्यकर्त्याच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्या तर तो पुढे कधीतरी हा त्रासदायक ठरू शकतो. किंबहुना त्याला जर समजलंच नाही की आपण पक्ष कशासाठी काढायचा आहे किंवा का काम करायचं आहे आणि काय काम करायचं हे जोपर्यंत कार्यकर्त्याला समजत नाही तोपर्यंत तो स्वतः व्यवस्थित कामही करत नाही. त्याच्यामुळे त्याचं प्रशिक्षण होणं खूप गरजेचं असतं. आणि अशी शेकडो प्रशिक्षणं हर्षवर्धन ढोके सरांनी यापूर्वी घेतलेली आहेत. याच वर्षी आम्ही 6 प्रशिक्षणं आमदार निवासमध्ये लावली, आयोजित केली होती. त्याच्यामध्ये अनेक नागपुरातील मान्यवर हिंगणघाट, नागपूर, वर्धा, गोंदिया या ठिकाणाहून आलेली आहेत. त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि जशी जशी आम्हाला ही संख्या वाढताना दिसली तर मग आम्ही ठरवलं की आपण एक रिपब्लिकन विचार परिषद आयोजित करायची. आणि मग ढोके सरांनी आम्हाला तसं सांगितलं आणि तसे आम्ही मग ती येत्या 31 ऑगस्टला आयोजित करीत आहोत. आपण पाहतोय की सध्याची जी परिस्थिती आहे मॅडम, ती राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जरी यामध्ये विषमता येत असली, परंतु बऱ्याच वेळा बघतोय की आजची राजनीतिक अवस्था, हे फार महत्त्वाचं आहे, आजची राजनीतिक अवस्था आणि पक्षाची दिशा आणि दशा, बरोबर आहे. तर हे जेव्हा परिषद घेत आहेत तर आजची राजनीतिक परिस्थितीला अनुसरून आहेत की आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरूनच ही रिपब्लिकन विचार परिषद आयोजित केलेली आहे. आमचा हेतूच मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे राजकीय आहे. त्याच्यामुळे आगामी निवडणुका ज्या होतील नगरसेवकाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या, त्याच्यात आमच्या संघटनेकडून कॅन्डिडेट उतरवण्याची शक्यता आहे. अच्छा. हां, तर इलेक्शन म्हणजे आमची राजकीय संघटना असल्यामुळे इलेक्शन आमच्या डोक्यामध्ये आहेतच. हां, आणि मी
थोडीशी तुम्हाला द रिपब्लिकनची पूर्वपीठिका सांगते. मी लोकसत्ताला असताना म्हणजे 2016ला द रिपब्लिकनला जॉईन झाले होते. त्यावेळेस हर्षवर्धन ढोके सर यांनी खूप चांगली बांधणी तेव्हापासून ते करत आहेत. म्हणजे ते तर 2013 पासून द रिपब्लिकनची बांधणी करत आहेत. आणि त्यांचा हेतू इतका शुद्ध होता की आधी म्हटल्याप्रमाणे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या 3 मदर ऑर्गनायझेशन, मातृ संघटना ज्या आहेत ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले आहेत. किंबहुना त्यांच्या प्रेरणेतूनच ते सुरू झालेले आहेत. बरोबर आहे. आणि आपण काय केलं म्हणजे या समाजाने काय केलं की या संघटनांकडे लक्ष न देता आपापले पक्ष, आपापल्या संघटना स्थापन केल्या. आणि याच्यामुळे आजची ही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याला जे बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांसारख्या महामानवाने सांगितलं, ते सोडून आपण बाकीचंच करत बसलो, त्याच्यामुळे ही आजची परिस्थिती उद्भवलेली आहे. मला अजून एक प्रश्न असा निर्माण होतो मॅडम, आपण पाहतोय की फुले शाहू आंबेडकर विचारधारा, जितकेही पक्ष आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर निघालेले आहेत, प्रत्येक पक्षाची जे उद्देश आहे, प्रत्येक मॅनिफेस्टो प्रत्येक पक्षाचा, तर फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहेत. तर या रिपब्लिकन विचार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला लोकांना काय संदेश द्यायचा आहे पर्टिक्युलरली? आपल्याला लोकांना हा संदेश द्यायचा आहे सर की आपण राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे. आपण राजकीय साक्षरता जी आपल्यामध्ये खूपच कमी आहे तिला आपण वाढवलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण राजकारणात येत नाही तोपर्यंत आपली ही जी राजकीय परिस्थिती आता विदारक झालेली आहे ती चांगली पण होणार नाही ना. जेव्हा आपण राजकारणाला नावं ठेवतो, राजकारण वाईट आहे असं म्हणतो, गटांना नावं ठेवतो, आरपीआयच्या गटांना नावं ठेवतो, मग ते चांगलं करण्यासाठी आपण काय करतो? बरोबर. तर मला हे म्हणायचं, जर तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या ठिकाणी वाईट घडतंय तर चांगल्या लोकांनी आलं पाहिजे ना तिथे. बरोबर आहे. बरोबर आहेत की आपण बऱ्याच वेळा की चांगल्या लोकांनी, तर मग बाकीच्या पक्षात चांगले लोक नाही का, हाही एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. बाकीच्या पक्षाची विचारधारा ही बाबासाहेबांच्या विचारधारेवर अवलंबून नाही का, हाही एक प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे या पलीकडे पक्षाची जी द रिपब्लिकन जो पक्ष, तुम्ही बाबासाहेबांचा जो पक्ष आहे, तर आताची विचारधारा आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा याच्यामध्ये साम्य असेल का? सर, द रिपब्लिकन ही संघटना जी काम करत आहे ती बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उद्देशावरच काम करत आहे. द रिपब्लिकनचा जे उद्देश आहेत ते बाबासाहेबांच्या आरपीआय कडनंच घेतलेले आहेत आणि बाबासाहेबांनीच त्याची घटना लिहिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने काम होत असल्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेली आरपीआयची घटना किंवा आरपीआय आणि आम्ही करत असलेलं काम याच्यामध्ये अजिबातच फरक नाही. अच्छा. परंतु बऱ्याच वेळा बघतोय की आजचा तरुण, काही तरुण समता सैनिक दलमध्ये आहे, काही तरुण अन्य पक्षाकडे, मी बाकीच्या पक्षाचे नाव घेत नाही, पण आंबेडकरी विचारधारा म्हणतोय. परत एक वेळा हा प्रश्न फार महत्वाचा आहे की जिथे फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे, जिथे समतेची विचारधारा आहे, जिथे समानता आहे, तर आपल्या पक्षाच्या विचारधारेमध्ये तरुणांना आकर्षित करायचं आहे, यासाठी काही उपाययोजना आहेत का तुमच्याकडे? सर, मला तुम्हाला सांगायला खरंच आवडेल की द रिपब्लिकन मध्ये हे 80% हे तरुणच आहेत. अच्छा. त्याच्यामुळे तरुण आमच्याकडे येतात आहे. पण सर, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की सर, आम्ही म्हणजे हर्षवर्धन ढोके सर हे 2013-14 पासून या संघटनेसाठी प्रयत्न करत आहेत, आरपीआयच्या पुनर्बांधणीसाठी. तर याच्यामध्ये फक्त आम्ही परिषदा घेतो किंवा आत्ताची परिषद लावली असं नाही, तर आम्ही बल्लारशाला रिपब्लिकन परिषद लावली, कल्याणला रिपब्लिकन परिषद लावली. पहिल्यांदाच आम्ही वसमत सारख्या ठिकाणी, नांदेड जिल्हा वसमत सारख्या ठिकाणी रमाई आणि माईसाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी केली. 2018ला आम्ही पुन्हा एक रिपब्लिकन परिषद लावली होती. त्याच्यामध्ये माननीय रामदासजी आठवले आले होते. त्याच्यापूर्वी वसमतचं जे मी बोलले त्याच्यामध्ये आम्ही आपले आत्ताचे जे वंचितचे प्रमुख आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं, बाळासाहेब आंबेडकरांना. तसंच कल्याणला जी परिषद झाली होती त्याच्यामध्ये राजरत्नजी आंबेडकरांना बोलवलं होतं. तर आम्ही सर्व ते प्रयत्न करीत आहोत की जेणेकरून रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडियाच्या उभारणीसाठी लोकांनी यावं आणि आपण त्याची पुनर्बांधणी करावी. मला वाटतं मॅडम, आपण जे आतापर्यंत नाव घेतलेले आहेत, रामदासजी आठवले आहे किंवा वंचित बहुजन आघाडीचे लोक आहेत, पण ऑलरेडी यांचा एक गट असून हे कुठेतरी एक गट आपल्या दुसऱ्या गटाशी कुठेतरी संलग्नित आहेत, बरोबर आहेत. मी जितकी नावं घेतले, त्याच्यानंतर राजरत्न आंबेडकर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चालवत आहेत. तर म्हणजे प्रत्येकांचा एक गट आहेत आणि हे छोटे छोटे जे गट आहेत, गटतट आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारसरणी होती की तुम्ही संघटित होऊन संघर्ष करायला पाहिजे, तर या विचारधारेशी आपला जो आता द रिपब्लिकन ऐक्य आहेत किंवा द रिपब्लिकन पार्टी आहेत, तर बाबासाहेबांची विचारधारा कितपत या पक्षाला जुळून घेईल मॅडम? आमचं काम आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करणं आहे. पुनर्स्थापना म्हणायचंय मला. स्थापना तर ती झालेलीच आहे. तर आम्हाला हे जे गटतट आहेत त्यांना एकत्र करत बसायचं नाही. गेल्या 40 वर्षापासून हा प्रयत्न होतो. निवडणुका येतात, मग ते कुठून तरी म्हणजे निवडणुकाच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकांच्या आधी कुठेतरी हालचाली करायला लागतात आणि मग आरपीआय बाबासाहेबांची आरपीआय असं बोलायला लागतात. हा आमचा अजिबात हेतू नाही. आमची द रिपब्लिकन नावाची संघटना आहे, ती वेल ट्रेन्ड कार्यकर्त्यांची संघटना आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षण घेतो. गेल्या वर्ष म्हणजे गेल्या काही महिन्यामध्ये आमची 6 प्रशिक्षणं झालेली आहेत, जी आम्ही आमदार निवासामध्ये आयोजित केलेली आहेत. त्याच्यातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून तरुण लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे मी हे क्लिअर करते की गट जोडत बसणं हा द रिपब्लिकन या संघटनेचा उद्देश नसून, ज्यांना असं वाटतं की आपण आरपीआय साठी काम केलं पाहिजे, बाबासाहेबांनी जे सांगितलं तेच केलं पाहिजे, अशा लोकांनी एकत्र होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची उभारणी करणं, पुनरुभारणी करणं हाच संघटनेचा हेतू आहे. तुम्ही सांगितलं की संघटनेचा हा हेतू आहे. आपण पाहतो की बरेचसे घटक पक्ष आहेत. तर राष्ट्रीय स्तरावरती प्रश्न परत एकदा आणि सरळ प्रश्न विचारतो मी तुम्हाला. राष्ट्रीय स्तरावरती आपण या पक्षाच्या बांधणीसाठी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत की राष्ट्रीय स्तरावर जायचं आहे आपल्याला एक घटक पक्ष म्हणून नाही थांबायचं आहे, तर राष्ट्रीय स्तरावरती जाताना तुम्ही या पक्षासाठी कोणकोणते पाऊल उचललेले आहे की कुठली पक्षाची बांधणी केलेली आहेत? सर, राष्ट्रीय मुळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावातच राष्ट्रीय त्याचं राष्ट्रीयत्व आहे. म्हणजे राष्ट्रीय लेव्हलची ती पार्टी आहे. आणि बाबासाहेबांनी जो वैभवशाली इतिहास या पक्षाला दिलेला आहे, असे डझनावरी त्याच्यामध्ये खासदार आमदार महाराष्ट्रातले निवडून आलेले आहेत. हे वैभव आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं. आणि त्याच्यासाठी काम करताना आम्हाला एकदम असं निवडणुकीच्या तोंडावर पटकन असं निवडणुकीला उभं राहणं, निवडून येणं हा अजिबात उद्देश नाहीये. त्याच्यामुळे आधी आपल्या भागात ते काम करून त्याच्या हळूहळू मग राष्ट्रीय स्तरावर जाणं हे आम्ही करणार आहोत. अच्छा, आता मला एक प्रश्न पडतो की बरेचसे लोक वेगवेगळ्या पार्टी काढतात. ढोके साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बरेचशी पक्षाची 2013 पासून मजबूतीकरण करून राहिलेले आहेत. तर या रिपब्लिकन पक्षाचं जे नेतृत्व करणार आहे, डिसेंट्रलायझेशन आहे की सेंट्रलायझेशन आहे मॅडम? विकेंद्रीकरण होईल की केंद्रीकरण राहील, की मी अध्यक्ष की असं काही आहे यांचा मॅनिफेस्टो, की डिसेंट्रलायझेशन प्रत्येक लोकांपर्यंत ही जसं आपण पाहतोय की एखादा व्यक्ती डिसेंट्रलायझेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या पक्षामध्ये त्या मोठ्या स्तराकडे जाता येईल का, असा काही मॅनिफेस्टो आहे का तुमचा? सर, मी पुन्हा सांगते, आम्ही जे काम करतोय ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या घटनेनुसार काम करतो, कॉन्स्टिट्यूशन नुसार काम करतो. आणि त्याच्यामध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही लिहून ठेवलेलं आहे की कशा पद्धतीचं काम करायचंय आपल्याला. तर त्याच्यामुळे ते डिसेंट्रलायझेशनच होणार आहे ना. त्याचं सेंट्रलायझेशनचा प्रश्नच नाहीये. बघा सर, संघटना म्हटलं ना त्याच्यात लोकच असतात. संघटना ही जी असते ती स्पिरिटेड लोकांची संघटना असते, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असा एकटा माणूस काम करत नाही. आणि जो एकटा माणूस काम करतो ना त्याची संघटना कधी होत नाही. तर एक शेवटचा प्रश्न आणि सरळ प्रश्न आहेत. या नेतृत्वात, आपल्या नेतृत्वात, मी एका व्यक्तीचं नाव नाही घेत, शेवटचा प्रश्न आहे की आपल्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पक्षाकडून लोक काय अपेक्षा ठेवू शकतात?
रिपब्लिकन पक्षाकडून लोक काय अपेक्षा ठेवू घेऊ शकतात. हो, म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येकांची अपेक्षा लागलेली आहे की आंबेडकरी समाजाला असं कोणीतरी पक्षाप्रमाणे दिशा दाखवतो आणि लगेच दिशा भटकवतो. तर आजची परिस्थिती बघता मला असं वाटते मॅडम की रिपब्लिकन पक्षाशी जे लोक आहेत, प्रत्येकांच्या अपेक्षा आहेत, तर त्या अपेक्षाची पूर्तता होईल का? बघा सर, नेहमी एक गोष्ट म्हणजे आपण लक्षात ठेवली पाहिजे की कुठली एखादी व्यक्ती किंवा कुठली एखादी पार्टी 100% रिझल्ट कधीच देत नसते. बरोबर बरोबर. कुणीही 100% कुणाचंही भलं करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त भलं करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पार्टीने केला पाहिजे, प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. तसाच बाबासाहेबांची RPI म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करेल की जे समाजाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. अनेक बौद्ध समाजातली मुलं आता ड्रॉपआउट होत आहेत, म्हणजे ते शिक्षणाच्या प्रवाहात येईनाचे झालेत, उच्च शिक्षण घेईनाचे झालेत. हे सगळे जर प्रश्न पाहिलेत, रोजचे जगण्याचे प्रश्न आहेत त्यांचे, तर हे या प्रश्नांना कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न नक्कीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे तरुण पिढीतील रिपब्लिकन विचाराकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय काय करणार मॅडम पुढे? सर, म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या परिषदाही आयोजित होतात आहे आणि 2013 पासून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण कॅडर पण घेत आहोत. आणि ते फक्त नागपुरात नव्हे, विदर्भात नव्हे, ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही ते घेतलेली आहेत आणि पुढेही घेणार आहोत. तर तरुण पिढीला आकर्षित करायचं म्हणजे त्यांनी द रिपब्लिकनला जॉईन व्हावं. अच्छा, त्यांनी द रिपब्लिकनला जॉईन व्हावं, आमचे प्रशिक्षण करावेत, बाबासाहेबांचे नेमके विचार काय आहेत या तिन्ही संघटनांच्या बाबतीत, RPIच्या बाबतीत, आणि कशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला काम करायला सांगितलं हे सगळं त्या घटनेमध्येच लिहून ठेवलेलं असल्यामुळे त्याची माहिती ही त्या कॅडरमध्ये, त्या प्रशिक्षणांमध्ये दिली जाते. तर तरुण पिढीने द रिपब्लिकनला जॉईन व्हावं असं मला वाटतं. आता तुम्ही एक प्रश्न छान विचारला की तरुण पिढीने रिपब्लिकन पक्षाला जॉईन व्हावं. तर मला असं वाटते की तुमच्याकडे तरुण पिढीसाठी असा कोणता अजेंडा आहे की ते तुमच्याकडे आकर्षित होईल पक्षाकडे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन म्हणजे पुनर्बांधणी करणं, त्याची पुनर्स्थापना करणं हाच तर मोठा अजेंडा आहे सर. आजच्या घडीला सगळ्यात अवघड काम जर कुठलं असलं ना, ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुनर्बांधणी हे सगळ्यात अवघड काम आहे सर. अच्छा, हा, तर तोच तर अजेंडा आहे आमचा की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुनर्बांधणी करून लोकांच्या दुःखावर काम करणं. अच्छा, आणि लोकांना जास्तीत जास्त त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं. मॅडमनी खूप छान प्रश्नाचं उत्तर दिले की आजची जी परिस्थिती आहे, सर्वात मोठी जर भारताची बिकट कुठली परिस्थिती असेल तर आजची शैक्षणिक परिस्थिती. 2020ची जी शैक्षणिक नीती आहे ती अनुसूचित जाती जमाती OBC साठी इतकी भयानक आहे की पुढे ते शिक्षण घेऊ शकणार की नाही यासाठी सुद्धा पक्षामध्ये तसे टॅलेंट लोक, जे आपण म्हणतो की सुशिक्षित लोक, जे रिटायर्ड लोक आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, त्यांच्या रिटायर्ड झालेल्या लोकांमार्फत सुद्धा ते लोक तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना, त्या तरुणांना मार्गदर्शन करेल. आता मला एक गोष्ट सांगा मॅडम, हा जो कार्यक्रम आहे, या विचार परिषद म्हणजे जो आहे किंवा रिपब्लिकन विचार परिषद आहे, या परिषदेमार्फत लोकांना तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं आव्हान करणार आहे कार्यक्रमाकरिता? सर्वात प्रथम तर त्यांनी कार्यक्रमाला यावं. हा जो कार्यक्रम आहे तो कामठी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी असलेल्या नागार्जुन सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम सर त्या ठिकाणी येणार आहेत. तसेच प्राध्यापक डॉक्टर NV ढोके सर राहतील, डॉक्टर निशा शेंडे राहतील, वंदनाताई जीवणे राहतील, आणि महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धन ढोके सरांशी त्यावेळेस वार्तालाप करता येईल. तर तरुणांनी आणि ज्यांना कुणाला असं वाटतं की बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आपण उभी केली पाहिजे आणि ते आपलं परम कर्तव्य आहे, त्या सर्व लोकांनी या परिषदेसाठी हजेरी लावावी
असं मी त्यांना आवाहन करते. तर या मैत्री संवादामध्ये आपण इथेच पूर्णविराम देऊ. माझ्यासोबत होत्या ज्योतिताई खोब्रागडे तिरपुडे. त्यांनी भावनात्मक आव्हान केलं की आजचा जो तरुण भरकटलेला आहे, या भरकटलेल्या तरुणांनी या रिपब्लिकन पक्षाशी कसं एकनिष्ठ राहावं, या सर्वांनी या कार्यक्रमाकरिता 31 ऑगस्टला कामठी इथे सर्वात मोठी परिषद घेतलेली आहे. या परिषदेला यावं अशी सर्वांना भावनिक विनंती केली आहे. आज आपण इथेच थांबू. व्हिडिओ जर्नलिस्ट शरद नेरकरसोबत प्राध्यापक विनोद बागडे. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.